आजची सकाळ मस्तपैकी थोडंसं वातावरणात धुकं आहे आणि मी आत्ताच पाणी भरलं आहे आणि आत्ता लाईट जाईल 5 मिनटात आणि त्याच्यासाठी मग म्हटलं हे सागाच्या झाडांना आहे ना पाणी देऊ, पण ते काय जाणार नाही तिथपर्यंत. आणि पानं बघा ना किती आहे, गेली बघा लाईट, नळ झाला बंद असं. म्हणजे इतक्यातच पाणी भरलं होतं मी. आणि हे आता आंब्याची झाडं जी आहेत, आंब्याच्या झाडाची पानं सगळी पडून आता मस्त उडलेली आहेत. आता सुरू झाली आहे ह्या पारिजातकाच्या पानांची पानगळती व्हायला सुरुवात झालेली आहे. तर पानं बघा किती आहे पडलेली इथून तिथून. आता ही पारिजातकाची सागाची तर कंटिन्यू राहणार आहे. सागाचं तर काय, सागाचं जून जुलैपर्यंत तर कंटिन्यू राहील, सागाचा तर विषयच नाही आहे. तरी आहे थोडीफार, ही थोडी काही राहिलेली, बाकी तर आता हे पानं सगळं त्याचं रंग बदललेला आहे. काही पोपटी, काही याच्यामध्ये आहे. मुलं सकाळ सकाळी चालली आहे प्रजासत्ताक दिनासाठी. आता आंब्याची पानं संपली आणि बघा पारिजातकाच्या पानांनी कसा सडा मारलाय. आता आहे ना रोज पानं होणार ही, जोपर्यंत आता पारिजातकाची संपत नाही मग चिकूची गळतील, मग सीताफळाची गळतील, मग नंतर ती सागाची तर पार जून जुलैतच गाठणार आहे. कारण ते काय लवकर गळतही नाही आणि काय नाही. आणि ह्या लहान मुलांना पाहून आहे ना, म्हणजे जे शाळेमध्ये जातात 26 जानेवारी 15 ऑगस्टला जेव्हा जातात तेव्हा मला माझं बालपण आठवतं. तेव्हा पण आम्हाला आहे ना म्हणजे चांगली म्हणजे घरून ते शाळेपर्यंत जायला बस असायची आणि आम्ही फार भल्या पहाटे लवकर निघायचं. आणि मग शाळेत गेल्यानंतर ते दोघींचं एकमेकाला हात गुंफून मग नंतर फेरी मारायचं, मोठमोठ्या घोषणा द्यायचं. फार म्हणजे घसा बसच तर घोषणा असायच्या आमच्या त्या. आणि त्यानंतर मिळणारा खाऊ, खरंच तर खूप आनंद होता. आणि गेले दिवस राहिल्या आठवणी, सर्वांच्या आठवणी अशाच असतील, आहे की नाही. आणि आता मी हे सर्व झाडझूड करून आता सगळं एका बाजूला स्वच्छ केलेलं आहे. आता इकडच्या साईडचं सुद्धा मला आहे ना सगळा पालापाचोळा स्वच्छ करायचा आहे, तो पण झालेला आहे. आता राहिलं आहे ह्या साईडचं. आज कसं म्हटलं आता 26 जानेवारी आहे तर चला सगळं स्वच्छ करून घ्यावं. सगळं इकडचं तिकडचं सर्व साफसूफ करून घेतलेलं आहे. आणि आता इकडचं सुद्धा आता साफ. अंगण मोठं असलं म्हणजे झाडं आलीच, आणि झाडं आली म्हटल्यानंतर त्याची निगा राखणं पण आलं. शिवाय त्याची पानं जर गळाली तर ते सगळं साफसूफ करणं हे वाढाव काम पण आलं. आणि हे करण्यातही कधी कधी खूप मजा पण वाटते. चला एक व्यायाम पण तर होतोच म्हणा, पण मग कधी कधी असं नको होऊन जातं सारखं तेच रोजचं तेच काम म्हटल्यानंतर. आता सर्व झाडेपर्यंत सूर्य वर आलेला आहे आणि इकडं मी मस्तपैकी रांगोळी काढलेली आहे 15 ते 8 मस्त गुलाबाच्या फुलांची. आणि किती छान दिसते की नाही. तर थोडीशी आज माझी दारापुढे रांगोळी आहे गुलाबाची आणि फुलांची 15 ते 8 ही. टिपके व्यवस्थित आले की जमतं. थोडंसं टिपक्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. पहिल्यांदा काढले लहानपणी, पण आता ती आठवली जस्ट मग काढली. इकडं धुणं फरशीचे कपडे पडलेले आहेत. हे आता डबे काढते. आणि आता 10 वाजलेले आहे, अजून स्वयंपाक पण नाही आहे. आणि आज आहे ना भाऊ येणार आहे पुण्यावरून, मग काका मटण आणणार आहे. काका नाही येऊस तर टाईम लागेल मटण आणायला. तोपर्यंत आपले डबे धुणं होऊन जाईल. आणि मी सध्या तर लावले मला भात. 10 वाजले. आता याच्यामध्ये भात टाकलेला आहे मी आणि लाईट तर गेलेली आहे. तर आता हा मसाला जो काढून ठेवलेला आहे आता तो मला पाट्यावर वाटून आणायचा आहे. सर्व डबे वगैरे झाल्यानंतर डब्यातलं सर्व आणलं आणि इथं काढून वाळत घातलेलं आहे. आता हे ऊन लवकर जाईल म्हणून आता ही पण घाई. कपडे झाले माझे आता घेते हे डबे घासून. जर्मनची भांडे घासायला जरा टाईमच लागतो.
माझा काय असा विचार नव्हता की आज डबे काढावा म्हणून, कारण खूप उशीर झाला होता, 10 वाजले होते. पण नंतर विचार केला की काका मटण घेऊन येईपर्यंत खूप वेळ लागन आणि डबे पण होऊन जातील. मस्त निघाली चकचक. हे लिक्विड घ्या, सोबत नवीन घासणी तारेची, घासा आणि भांडे निघतात चकचक टिंग टॉंग. माझा अंदाज चुकला. 3 डबे झाले आणि काका घेऊन पण आले मटण. आता काय करावं? आता हे डबे तर काढून ठेवले मी. आता डबेच घासून घेते नंतर. म्हटलं आता डबे काढलेच, आता ते घासणं भागच आहे. आता हे काय डबे मला काही मांडणीमध्ये नेऊन ठेवता येणार नाही. आता डबे घासून मगच आता हे मटण करावं म्हणून मी काय केलं, ते मटण आहे ना पाण्यामध्ये तसंच ठेवलंय. चला 11 वाजले आणि आता हे सर्व माझे डबे झालेले सर्व आता उन्हात वाळत घातलेले आहे. हे जे त्याच्या डब्यातलं होतं ते पण वाळून जाईन आणि हे पण. आणि ऊन आहे ना ह्या साईडला आलं का मग ती खाट इकडं सरकून घेईन, काकांना बोलवून वगैरे कोणाला बोलवून घ्यायला ती खाट सरकायला. आणि आता मी चालले हे पाट्यावर वाटायला. आणि आता ते मटणचं मी आता नुसतं त्याच्यामध्ये पाणी टाकून भिजत असं म्हणजे व्यवस्थित स्वच्छ व्हावं म्हणून ठेवलंय. आता ती असते इकडं मांजर येऊन खायला नको. आणि नेमकी लाईट गेलेली आहे, आज दिवसभर लाईट काही राहणार नाही. आणि हे पण पाट्यावर वाटून यायचं आहे. तर 1 नाही 2 मसाले वाटायचे आहे. एक मॅरिनेट करायचं म्हणजे शिजवताना, आणि एक मी काय आता काही जसं आहे तसंच मटण करणार आहे. चला आता जाऊया पाट्यावर वाटायला. काका आत्ताच मटण घेऊन आले. नाही बराच वेळ झाला मटण आणलं आहे त्यांनी. बसले आता नेहमीप्रमाणे पेपरमधलं कोडं सोडवत आहे, पेपरमधल्या बातम्या वाचत आहे. पहिल्यापासून सवय त्यांना. आणि अक्काचं सगळं वाटून घाटून मटण वगैरे शिजलेलं आहे. आता फोडणी देईन. झालाय तिचा स्वयंपाक. तोपर्यंत माझे डबे झाले होते. आता मी घेते वाटून. कोथिंबीर इथंच घेते उचलून. 2 वाटण. अक्काच्या घरातून कोथिंबीर उचलली आणि मग मी मॅरिनेटचा जो मसाला आहे ना तो पहिल्यांदा वाटून घेतला. ते झाल्यानंतर जो मटण मसाला असतो ना, जो काढलेला कांदा आणि खोबऱ्याचा, ते वाटून घेतलं. मला आहे ना आज खूप मटणाचा मसाला काढायचा होता. खसखस वगैरे, खुरसणी, हरभरा डाळ टाकून करायचं होतं. पण हे डबे जे क्लिनिंग केले होते त्याच्यामध्येच मला एवढा वेळ गेला, त्यामुळं काही ते शक्य झालं नाही. चला आता माझा मटण मसाला वाटून झालेला आहे आणि आता मी जाते पटकन शिजवायला. आता हा एवढा मोठा कुकर घेऊन जा. अक्काला म्हटलं की तुझ्याकडे जो कुकर आहेत ना तो आता शिजवलेला ते तू फोडणी द्यायचं पातेल्यात आणि मग मला तो कुकर दे. नाही म्हणे हा मोठा घेऊन जा म्हणे. मी काय तो कुकर देणार नाही. झालं माझा पण कुकर आहे पण तो आता खराब झाला आहे. खूप वेळा सांगितलं की कुकर घेऊन द्या, तर कुकरही घेऊन द्या ना. तर आता हे जे आहेत एवढ्या मोठ्या याच्यामध्ये आता हे पावशेराचं मटण शिजवायचं आहे. आता पहिल्यांदा ते मटण आहे ते 2दा धुतलं मी, 2-3दा धुतलं. आधी पण मी पाण्यामध्ये ठेवलं होतं. मग आता जो मॅरिनेट केलेला जो मॅरिनेट करायचा जो मसाला येतो, कोथिंबीर, लसूण आणि आलं याचा जो मॅरिनेट मसाला आहे तो सर्व त्या मटणाला लावला आणि मीठ आणि हळद टाकली. मी तेलामध्ये म्हणजे खरे मला फोडणी देऊन करायचं होतं, पण एवढ्या मोठ्या कुकरमध्ये हे एवढंसं फोडणी देऊन करेपर्यंत म्हटलं जाऊ दे आता हे पातेल्यामध्येच आता टाकायचं आणि पातेल्यामधूनच आता शिजवायचं. फक्त आता हे जे पातेलं आहे ते कुकरमध्ये लावून द्यायचं एवढंच आता ठरवलं होतं. तर एवढ्या मोठ्या कुकरमध्ये ते पावशेराचं मटण, एवढंसं मटणाला एवढा मोठा कुकर. अरे देवा तोही बसाना. चला आताशी लागला कुकर. एवढ्याशा मटणासाठी एवढा मोठा कुकर काय देत नव्हती ती आई, आणि दुसरा काही घेऊन देती नाही. गॅसची टाकी सुद्धा संपत आली. मला वाटलं की आता ह्या कुकरच्या शिट्ट्या होत्या की नाही, की आणखीन शीन होणार आहे, कारण ती टाकी पण घेऊन यावं लागते का काय. पण झाला कुकर अखेरीस झाला. आणि मला असं वाटलं की आता चपात्या पण होत्या की नाही काय माहिती वाटलं. तर कारण आहे ना गॅसची टाकी ना खूप म्हणजे असं संपल्यावर ते कसा वास येतो जास्तच टाकीचा, तसं त्या टाकीचा वास यायला लागलेला होता सकाळपासून. त्याच्यामुळं मी अंदाज केला होता की आज ही टाकी संपणारच आहे. आणि आता कुकर पण झाला आणि माझ्या चपात्या पण झाल्या. पण मग मला असं वाटलं की आता फोडणी चपात्याही झाल्या, कुकरही झाला. आता म्हटलं पहिलं चपाती कावळ्याला द्यावा. चला आता कावळे कधी येतात ते येऊ. आता मी घेते आता मटण शिजवलेलं आहे. आता घेते फोडणी करून. भात झाला, चपात्या झाल्या, कुकर लावून झाला
आणि ते सर्व शिजलं. गॅस टाकी काही संपली नाही, पण मला असं वाटलं की आता फोडणी देऊ राहिली ना तर यामध्ये आता गॅस टाकी संपणारच आहे. पण आता बघूया. चला आता मी ना हा मसाला टाकला आहे, बरेच 2 महिन्यापूर्वी आणला होता. तो वास घेऊन पाहिला. खराब तर झाला नाही ना, म्हणजे एक वास उडाला तर नाही ना, पण चांगल्या स्थितीत होता. आणि तेवढ्यात चला कावळेराव पण आले, त्यांना मटण दिलं मी आता खायला. गरम आहे म्हणून काढताय ते कसं करताय, गरम आहे. मगाशी चपाती आणि भात दिला होता ना, दोघं जोडी बसले होते, पण ते खायला यायला तयार नव्हते. पण जेव्हा मटण दिलं ना तेव्हा कसा पटकन आला बघा ना. आणि दरवेळेस मटण करते ना त्यावेळेस रस्सा मटणच करते, पण आज मी सुक्कं मटण म्हणजे मसाला लावून मटण बनवलेलं आहे. आणि त्याचे 2-3 पीस बाजूला काढले आणि बाकीचं मस्तपैकी रस्सादार छान, खूप छान वास येत होता. असं मटण झालं आहे, अगदी झणझणीत झालं आहे ना. खूप मसाला टाकला मी आणि याला तरी बघा ना किती भारी मस्त आलेली आहे. आणि आता मटण म्हटलं आता शिजते का नाही, म्हणजे उकळतं का नाही. टाकी हलवून पाहिली, पण टाकी तर किती गडगड हलते, पण अजूनही काही टाकी संपलेली नव्हती. अरे वा, छान, म्हणजे मला टाकीने साथ दिली. आता चला मी आता सगळं मस्तपैकी ताट बनवते. सुक्कं मटण, रस्सा मटण, भात आणि मस्तपैकी चपाती सोबत मीठ आणि लिंबू. झणझणीत झाले, खूप मसाला टाकला मी. चला आता हे मटण शिजलेलं आहे पूर्ण टोटल आणि फोडणी पण दिलेली आहे. इकडं मसाल्यातलं मटण, हे सुकं मटण, हे रस्सा मटण, भात, चपाती. लिंबू पाहायला गेलं तर लिंबू हा असा एवढासा भेटला झाडावर, त्याच्यामध्ये हा काही जाड नसेल, याच्यामध्ये रस नसेल. चला आता वाजले आहे 12:30 आणि 12:30 वाजता हे सर्व झालेलं आहे आणि जेवायला बसलेली आहे. जेवण झालं तेव्हा 1:15 वाजला होता आणि मी म्हटलं हे सावलीमध्ये जरा यांना उन्हामध्ये घेते म्हणून मी ह्या साईडला सरकवलं त्यांना. बघा माझी पूर्ण किचन क्लीन झालेली आहे. ह्या बरण्या तर मी आधीच घासलेल्या होत्या, तर त्याचबरोबर आज जी भांडी घासलेली आहे ती पण आता व्यवस्थित लावून दिलेली आहे. तसा मजा हे किचन क्लीन, हे पूर्ण रकाना, पहिला जो रकाना आहे हा पहिला रकाना सर्व कंप्लीट झालेलं आहे, मस्तपैकी स्वच्छ झालेलं आहे. आणि आता बाकीचं हे आणि इकडचं राहिलेलं आहे ते आता उद्या परवा स्वच्छ करून टाकीन, म्हणजे सगळं किचन क्लीन होऊन जाईल. कशी चालू आहे आता, जाळे जुळे काढायचं काम चालू आहे. 8 दिवसापूर्वी हा झाडू आपण रस्त्यावर म्हणजे विकायला आले होते ना, त्या माणसाकडनं घेतलेला होता विकत 100 रुपयाला. हे प्लास्टर केलं होतं, सगळं उडून गेलं. काय करावं, हे ना पावसामुळं गेलं सगळं प्लास्टर, हे की नाही काका, सगळं पाणी. हे काय एवढं किती मोला महागाचं प्लास्टर केलं होतं. हे सगळं म्हणजे नवीन डिझाईन बनवली होती त्या राजस्थान लोकांकडनं. खूप छान डिझाईन आहे ही, रंग दिला तर आणखीन भारी दिसन, पण आता काय ते सगळंच उडून गेलं. चला आता भाऊ आलेला आहे पुण्यावरून आणि जवळजवळ 2:30 वाजले आणि 2:30 वाजता तो आलेला आहे, म्हणजे सकाळचं 9ला बसलेला. आणि बघा 5-6 तास लागलेले आहे पुण्यावरून येता येता. तर त्याचे तोंडात पाय धुवून होईपर्यंत राखाची कसली लगबग चालू आहे बरं. चला आपण आता विचारूया, बघूया. चला आता किती वाजले, 3 वाजले पप्पूला यायला आणि आता अख्खा चपात्या करते. पुण्यावरून किती वाजता निघाला काका तो? 9 वाजता निघाला. आणि चल आता अक्काच्या चपात्या गरम गरम तेवढंच खायला. चला ताकाच्या चपात्या चालू आहेत. चला आज रविवार, आज बाजार आलेला आहे. काका बाजार घेऊन आलेली आहे, काका बाजार घेऊन आलेले आहे. आता हा बाजार सोडायचा. चला माझ्या मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्लॉग रविवारचा कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये.
बाय बाय.